शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी विमान कंपन्यांच्या नाकावर टिच्चून विमान प्रवास करून दाखवलेला आहे। खरं तर सर्व विमान कंपन्यांनी त्यांच्यावरती विमान प्रवासाची बंदी लादली आहे। ते प्रायव्हेट विमानानं, चार्टर्ड विमानानं नवी दिल्लीमध्ये दाखल झाले। खासगी विमानाचा पर्याय निवडून त्यांनी आपला विमान प्रवासाचा हट्ट पूर्ण केला। एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला गायकवाड यांनी चपलेनं मारहाण केल्यामुळे खरं तर खळबळ उडाली होती। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, कसा पूर्ण झालाय रवी गायकवाड यांचा हवाई प्रवास? ज्ञानदा, एक नक्की आहे की रवी गायकवाड जे आहेत जे गेल्या 10 दिवसांपासून गायब आहेत ते आज दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि उद्या ते लोकसभेमध्ये देखील प्रकट होतील। कारण गेल्या काही दिवसांपासून हे सगळं प्रकरण जे झालेलं आहे त्याच्यानंतर बाहेरच बोलतायत। सभागृहामध्ये अजून त्यांनी आतापर्यंत आपली बाजू मांडलेली नाहीये आणि शिवसेना नेत्यांची आता याच संदर्भात चालू आहे की उद्या मीडियापासून वाचवत खासदार गायकवाड यांना थेट लोकसभेपर्यंत न्यायचं आणि त्या सभागृहामध्ये एकदा पहिल्यांदा त्यांनी आपली बाजू जी आहे ती थेटपणे मांडावी। आणि त्याचसाठी आता शिवसेना खासदारांची सगळी बैठक आणि रणनीती चालू आहे। खासदार गायकवाड हे नेमके आज दिल्लीमध्ये आले कसे याच्या संदर्भातल्या मात्र अनेक उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहेत। एक माहिती अशी देखील मिळाली की त्यांना चार्टर्ड प्लेननं आणण्यात आलं। अर्थात चार्टर्ड प्लेन आणू शकणारा शिवसेनेमध्ये असा कोण नेता आहे हे सगळ्यांना माहिती आहे की राज्यसभा खासदार जे आहेत आणि जे उद्योगपती आहेत त्यांच्याशिवाय हे काम कुणी करू शकणार नाही। त्यामुळं त्यांच्या चार्टर्ड प्लेननं ते इकडे दिल्लीत आले की काय याच्या संदर्भातले तर्क आणि चर्चा चालू आहेत। अर्थात याच्या संदर्भातले कुठलंही कन्फर्मेशन मात्र मिळालेलं नाहीये। एक नक्की आहे की खासदार रवी गायकवाड हे आज दिल्लीत मध्ये आलेले आहेत आणि उद्या कदाचित ते लोकसभेमध्ये आपली बाजू जी आहे या प्रकाराची ते मांडतील। ठीक, प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल।